हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरोट. आज मी तुमच्यासाठी युनिवर्सचे मेसेज घेऊन आले आहे. माझी रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती तुमच्याबरोबर रेझोनेट होईल. ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर आज आपण बघू डिवाइन तुमच्यासाठी काय महत्त्वाचे संदेश घेऊन आलेले आहे. डिवाइन माझ्या व्ह्यूअर्सला काय माहिती पाहिजे, कुठल्या गोष्टी त्यांच्यापासून लपून आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, प्लीज गायडन्स द्या. हर हर महादेव. जय मा काली. डिवाइन सांगते, आता तुमच्या घरात काहीतरी दुःखाचा प्रसंग नक्की घडलेला आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला खूप प्रोटेक्शन देत होता, पण तरी पण अचानक तुमच्या फॅमिलीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात, मजबूत राहण्याचा प्रयत्न करत आहात. पण हे तुमच्या फॅमिलीवर काही जे नालायक लोक आहेत त्यांनी निगेटिव्हिटी पसरून तुमच्या घरात हे कलहाचं दुःखाचं वातावरण केलेलं आहे. तर डिवाइन सांगते, त्यांचा कर्म त्यांना मिळणं सुरू झालेलं आहे. तुमची वेळ निघून गेली, तो दुःखाचा टाईम पण निघून गेलाय, पण ह्या लोकांना ही दुःख आता 1000 गुणा मल्टिप्लाय करून डिवाइन दाखवणार आहे. त्यांच्या घरात तीच भांडणं, तीच दुःख, चीट हे सगळं चालू होणार आहे. कारण ह्यांनी यांचा मेंदू गहाण ठेवलेला आहे. त्यांना एवढी अक्कल नाही की आपण एखाद्याचं वाटोळं करून आपलं चांगलं होणार आहे का, नाही होणार. तर तुम्हाला त्याच गोष्टी 1000 गुणा मल्टिप्लाय करून परत डिवाइन देणार आहे. तर ह्या लोकांचा कर्म चालू झालेला आहे. आता हे लोक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या घरात काय चाललंय, तुम्ही सुखी आहात का, दुःखी आहात का, काय चाललंय, ह्या लोकांना त्याची खूप आता म्हणतात ना खुजली सुटली आहे. तर त्यामुळे ही लोक तुमच्या परत येतील, परत त्यांना, कारण ह्या लोकांना उद्योगधंदेच नाही, त्यांना आनंद मिळतो. आपल्या घरात काय आहे काय नाही ते सोडा, लोकांच्या घरात वाईट चाललंय ना, ह्यांना ते खूप समाधान. हे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत आणि हे जे तुमच्यावर घडवले ना, हे त्यांच्या घरात आता गोष्टी घडणार आहेत. असं बोलू नाही, पण जर विनाकारण तुम्ही एखाद्याच्या घरात जर घात करत असाल तर तुमच्याही घरात घातच होणार ना. तुमच्या घरात काय फुलं नाही टाकली जाणार आहेत. त्यामुळं तुम्हाला डिवाइन सांगते, तुम्ही डिवाइनला सरेंडर केलंय तर ही लोक त्यांच्याच कृत्यांनी मरणार आहेत. आता त्यांच्या घरात काही चांगलं होणार नाही आणि त्यांनी जे लपून काय केलं होतं ना ते सगळ्या जगासमोर येणार आहे. ह्या लोकांना आरशात तोंड बघायची सुद्धा लाज वाटणार आहे. ते बॅलन्स आहेत असं दाखवतील, पण ते बॅलन्स नाहीत, ते आतनं तुटलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं जात आहे की तुमची फॅमिली आणि तुम्ही फुल प्रोटेक्शनमध्ये आहात, दैवी निगराणीमध्ये आहात. त्यामुळं ह्या लोकांच्या एंट्रीला सक्त मनाई करा, ह्यांच्यापासून डिस्टन्स ठेवा. ह्या लोकांच्या आयुष्यात कर्म सुरू झालेला आहे. ह्यांच्या आयुष्यात एकटेपणा येणार, ह्यांना कुणी येऊन दगडं मारणार आणि तुमच्या आयुष्यात आता अबंडन्स येणार, खुशिया येणार, सक्सेस येणार. जेवढं तुम्ही दुःख भोगलंय ना तेवढंच 1000 गुणा मल्टिप्लाय करून तुम्हाला सुख मिळणार आणि ह्या लोकांना कर्म मिळणार. तर ही रीडिंग क्लेम करा आणि डिवाइनला थँक्यू डिवाइन नक्की लिहा आणि ह्या लोकांपासून डिस्टन्स बनवून ठेवा. ह्यांना तुमच्या दारात परत पाय ठेवून देऊ नका.